नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस 51. आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी पहा, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला आणि सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1046 आहे. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्याला काय माहीत असलं पाहिजे, वर्णमालेचा योग्य क्रम माहीत असला पाहिजे. त्याच्यामध्ये स्वरांचा क्रम आणि व्यंजनांचा क्रम आपल्याला माहीत असला पाहिजे. आपण काय करूया, स्पर्श व्यंजनांचा क्रम पाहूया. काय गट आहेत स्पर्श व्यंजनांचे? तर पहिला गट असतो क चा गट, क ख ग घ आणि न म्हणा किंवा ग म्हणा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा च चा गट, च छ ज झ त्र म्हणा किंवा न म्हणा. पुढे ट चा गट काय असतो, ट ठ ड ढ न. त्यानंतर त चा गट, त थ द ध न आणि नंतर असतो प चा गट, प फ ब भ म. आता मित्रांनो, या 5 गटातील 25 व्यंजनं आपल्याला माहीत आहेत. त्यानुसार आपण काय करायचं, यापैकी कोणत्या शब्दातील अक्षर पहिलं अक्षर हे आधी येतं ते या क्रमवारीमध्ये पाहायचं. मग या ठिकाणी पहा, ग हे क च्या गटामध्ये आहे, म्हणून गजरा आणि गरज हे दोन्ही शब्द 1 किंवा 2 नंबरला असतील. ठीक आहे. त्यानंतर च हे त्याच्यानंतर येतं, च च्या गटामधील पहिला आहे, म्हणजेच चरण हा 3 नंबरला, जरब हा 4 नंबरला. त्यानंतर नजर, नगर या दोन्हीमधील शब्द आहेत ते 5 आणि 6ला येतील आणि वजन हा सर्वात शेवटी 7 नंबरला येईल. आपल्याला काय विचारलं, मध्यभागी म्हणजेच 7 पैकी मध्यभागी कोणता, चौथा. कोणता आहे, जरब. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. आपल्याला योग्य क्रम कसा काढायचा आहे, वर्णमालेतील क्रमानुसार म्हणजेच व्यंजनांच्या क्रमानुसार. प्रश्न क्रमांक 1047. प्रोफेसर आर डी कर्वे यांनी 1921 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रोफेसर आर डी कर्वे म्हणजे र धो कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 1921 मध्ये समाजातील लैंगिक सुधारणा आणि लैंगिक शिक्षणाचा वसा घेऊन त्यांनी काय केलं, पहिलं संतती नियमन केंद्र सुरू केलं. कुठं सुरू केलं, मुंबईमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी मुंबई. या ठिकाणी त्यांनी 1921 मध्ये पहिलं संतती नियमन केंद्र सुरू केलं. त्यासोबतच मित्रांनो, त्यांनी 1927 ते 1953 या कालावधीमध्ये समाज स्वास्थ्य नावाचं मासिक देखील चालवलं. तर लक्षात ठेवायचं आहे, समाज स्वास्थ्य नावाचं मासिक कोणी चालवलं यावर प्रश्न येऊ शकतो. काय उत्तर असू शकतं याचं, तर र धो कर्वे किंवा रघुनाथ धोंडो कर्वे. प्रश्न क्रमांक 1048. अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते? या ठिकाणी पहा मित्रांनो, अवग्रह हे संस्कृतमधील विरामचिन्ह आहे. समजा एखादा शब्द खूप लांब उच्चारायचा आहे किंवा एखाद्या अक्षराचा उच्चार लांब करायचा आहे, तर त्यावेळी काय केलं जाईल, तर यस आकाराचं एक अक्षर वापरलं जातं. आपण पाहिलं असेल, एखादं गाणं असतं आणि त्याच्या आधी आलाप असतो, तर त्यामध्ये आ नंतर काय असतो, तर असा यस असतो. तर मित्रांनो, याला काय म्हणायचं, अवग्रह असं म्हणायचं. कधी वापरायचं, तर एखाद्या शब्दाचा लांब उच्चार किंवा एखाद्या अक्षराचा लांब उच्चार आहे हे सुचवण्यासाठी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी अवग्रह हे चिन्ह वापरले जाते. म्हणजेच पर्याय ए. प्रश्न क्रमांक 1049. वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम टिंबटिंब. या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यातील कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे एखादं नाम जर एकाच व्यक्तीबद्दल म्हणजे कर्त्याबद्दलच आलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण, विधिपूरक म्हणणार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. याचं उदाहरण पाहायला गेलं तर काय असेल, तर राम हुशार आहे. आता मित्रांनो, राम आहे आणि राम हुशार आहे, याच्यामध्ये हुशार हा शब्द कोणाबद्दल आहे, रामबद्दलच आहे. म्हणजे या ठिकाणी हुशार हा शब्द काय असेल, या वाक्यातील विधिपूरक असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1050. पेशीतील चयापचय क्रियांमध्ये निर्माण झालेल्या
टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, पेशीतील चयापचय क्रियामध्ये जो कचरा निर्माण होतो, जो टाकाऊ पदार्थ निर्माण होतो, तो लयकारिकांमध्ये म्हणजेच लायझोझोम्समध्ये खेचला जातो. आणि मित्रांनो, त्यामुळेच मित्रांनो यांना काय म्हटलं जातं, तर पेशींमधील कचरा विल्हेवाट लावणारी संस्था किंवा पेशीचं आत्महत्या केंद्र म्हणजेच सुसाईड बॅग. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणायचं याला, पेशीचं आत्महत्या केंद्र किंवा सुसाईड बॅग. कशाला म्हणायचं, लयकारिकाला, कारण याच्यामध्ये पहा हा सर्व कचरा शोषला जातो, त्यासोबतच पेशी देखील शोषली जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, टाकाऊ पदार्थ कुठे जाणार आहे, लयकारिका म्हणजेच लायझोझोम्समध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1051. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. आता मित्रांनो, दुसरा आपल्या विरोधात जाईल त्याच्या अगोदर आपण त्याच्या विरोधात काहीतरी सांगून मोकळं व्हायचं. यासाठी कोणती म्हण वापरतात, तर अस्वलादी आरोळी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. अस्वल आल्यावर आपण काय करणार आहे, घाबरून ओरडणार आहे. परंतु मित्रांनो, ते यायच्या अगोदरच ओरडणे म्हणजेच दुसरा आपल्यावर आरोप करेल त्याच्या अगोदर आपण त्याच्यावर आरोप करून मोकळं व्हायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1052. भारतातील 58वा माधव व्याघ्र प्रकल्प मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यात स्थापन झाला? आता मित्रांनो, मार्च 2025 मध्ये भारतातील 58वा आणि मध्य प्रदेश राज्यातील 7वा व्याघ्र प्रकल्प आहे तो माधव व्याघ्र प्रकल्प या नावाने स्थापन झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, कोणतं राज्य, मध्य प्रदेश. आता मित्रांनो, भारतामध्ये 58 आहेत, मध्य प्रदेशमध्ये 7 झाले, तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत 6. महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच मित्रांनो, आणखी एक प्रश्न असतो की कोणत्या दिवशी दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो? कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 1053. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? मित्रांनो, नाट्यशास्त्र या ग्रंथामधून आपण काय काय घेतलंय, तर विविध कला घेतल्या, विविध काव्यगुण घेतले, विविध रस घेतले. त्यासोबतच मित्रांनो, हा काय आहे, भारतीय कला, नाट्य, संगीत यावरील एक सर्वात जुना आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ. हा कोणी लिहिला, तर भरत मुनी यांनी लिहिला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात काय ठेवायचं, काय विचारलं जाणार आहे, तर काव्याचे गुण किंवा रस कशामधून घेतलेले आहेत, नाट्यशास्त्रामधून घेतलेले आहेत. लेखक कोण, भरत मुनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1054. मिथुन मनहास यांची टिंबटिंबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये मिथुन मनहास यांची BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, BCCI. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1055. जनहित याचिका या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या देशात झाला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, जनहित याचिका ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिका या देशामध्ये विकसित झालेली होती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, अमेरिका. तर मित्रांनो, याला भारतामध्ये न्यायमूर्ती PN भगवती आणि VR कृष्णा अय्यर यांनी स्थान मिळवून दिलं. तर मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यामुळेच PN भगवती यांना भारतातील जनहित याचिकांचे जनक असं म्हणलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर एक वकील आहेत, एक वकील महिला आहेत, पुष्पा कपिला हिंगोरानी. यांना काय म्हटलं जातं, तर जनहित याचिकांची जननी, मदर ऑफ PIL असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1056. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र याची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती, तर तमिळनाडू राज्यातील कल्पकम या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. ठीक आहे. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र तमिळनाडूतील कल्पकम या ठिकाणी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1057. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, आपण काय पाहिलंय,
जर दोन प्रधान वाक्य जर प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली तर त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुले मोजून पाहिली, ती 20च भरली. ही दोन केवळ वाक्य किंवा प्रधान वाक्य आहेत ती, पण या न्यूनत्वबोधक म्हणजेच प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, काय असणार आहे? संयुक्त वाक्य, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 1058. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? आता या ठिकाणी पहा, क्रिया पूर्ण झाली म्हणजेच क्रियेचं समापन झालं असं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. रामचा आंबा खाऊन झाला असं जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी काय झालंय? आंबा खाऊन झाला, आंबे खाऊन झाले. कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणजे कर्मणी. आणि खाऊन झाला किंवा खाऊन झाले याच्यामध्ये काय दिसतंय? तर क्रिया पूर्ण झाली, क्रियेचं पूर्णत्व झालं किंवा क्रियेचं समापन झालं म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे? समापन कर्मणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1059. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते? आता मित्रांनो, अकारांत पुल्लिंगी नाम कोणते कोणते? तर दगड, देव, तो दगड, तो देव यांचं जर सामान्य रूप होणार असेल तर ते कसं होणार आहे? आधी पहा, सामान्य रूप म्हणजे काय? सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाण्याअगोदर त्याच्या रूपामध्ये जो काही बदल होतो त्या बदललेल्या रूपाला काय म्हणायचं? सामान्य रूप. उदाहरणार्थ, जर देव या नामाला जर ला हा प्रत्यय लागणार असेल तर काय होतं? देवला असं होतं का? काय होतं? देवाला असं होतं. म्हणजे काय? ला हा प्रत्यय लागण्या अगोदर देवचं काय होतं? देवा. म्हणजे देवा काय होणार? याचं सामान्य रूप. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आहे ते नेहमी आकारांत होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आता समजा दगडला जर ला हा प्रत्यय लावायचा तर काय होईल? दगडाला. काय होतं? दगडाला. म्हणजे काय होतं? दगडचं दगडा होतं. म्हणजे आकारांत होतं. ठीक आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न तर मी तुम्हाला समजावून सांगितला, परंतु मराठीचे सर्वच प्रश्न तुम्हाला समजतात का? तर मराठीचे सर्व प्रश्न समजावेत, प्रत्येक टॉपिक कव्हर व्हावा यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे A to Z मराठी व्याकरण नावाचं एक ईबुक म्हणजेच एक PDF, ज्याच्यामध्ये आपल्याला मराठीच्या प्रत्येक टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येणार आहे. आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि ते स्पष्टीकरण झाल्यानंतर देखील पुढे त्याच टॉपिकवर अनेक प्रश्न सोडवायला देखील दिले गेलेले असणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व कितीला मिळणार आहे आपल्याला? फक्त 200 रुपयांना. 200 रुपयांना आपल्याला 870 पानांची एक PDF, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपण फक्त एवढंच देऊन गप्प बसत नाही आहोत. तर आपण या ठिकाणी या एका PDF सोबत मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका देखील देत आहोत, ज्याच्यामध्ये त्या प्रश्नांचं देखील अगदी मुद्देसूदपणे स्पष्टीकरण असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 870 पानांची PDF आणि 10 प्रश्नपत्रिका आपण देतोय फक्त 200 रुपयांना. जर तुम्हाला याचा डेमो किंवा याचा सॅम्पल पाहायचा असेल तर काय करायचं? तर 75 17 24 91 19 हा नंबर सेव्ह करायचा आणि याच्यावर A to Z मराठी व्याकरण असा मेसेज व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा. त्यावरून तुम्हाला याची फ्री सॅम्पल PDF पाहता येईल. त्यासोबतच पहा, या सिरीजमधील प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत. तर मित्रांनो, या 10 प्रश्नपत्रिका या प्रकारच्या असतील, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आणि त्यांचं मुद्देसूद स्पष्टीकरण असणार आहे. आणि मित्रांनो, हे सर्व कितीला मिळतंय? फक्त 200 रुपयांना. त्यामुळे त्वरा करा आणि या PDFची सॅम्पल 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून पहा. प्रश्न क्रमांक 1060. भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे? मित्रांनो, भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म आहेत ते जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये कठुआ या जिल्ह्यातील छल्ला या गावामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, जम्मू काश्मीर. जिल्हा विचारला तर कठुआ आणि गाव विचारलं तर छल्ला किंवा चल्ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1061. तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मित्रांनो, तरडी पेटणे म्हणजे काय? तर खूप राग येणे किंवा खूप क्रोधाविष्ट होणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, रागावणे. तरडी पेटणे म्हणजे रागावणे, राग येणे, क्रोध येणे किंवा क्रोधाविष्ट होणे किंवा संताप होणे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 1062, वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो? आता मित्रांनो, वातावरणाचा जवळजवळ 78% भाग आहे तो नत्र वायूनं म्हणजे नायट्रोजननं व्यापलेला आहे. आपल्याला माहित आहे, म्हणजेच तो जवळजवळ 4/5 इतका वातावरणामध्ये आहे. परंतु या ठिकाणी पहा, आपण काय म्हणूया, 78चं जवळचं 75 म्हणूया, म्हणजेच 3/4. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असायला पाहिजे? पर्याय डी. खरं काय आहे? 4/5, परंतु जवळचा पर्याय कोणता? 3/4. वातावरणातील 78% वायू कोणता? नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 1063, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते? तर मित्रांनो, उभयचर म्हणजे काय? तर ज्याला जगण्यासाठी जमिनीची आणि पाण्याची दोन्हीची आवश्यकता असते त्याला काय म्हणायचं? उभयचर. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, ब्रायोफाइटा गट काय आहे? याच्यामध्ये वनस्पतींना वाढण्यासाठी जमीन पाहिजे, परंतु आपल्या क्रिया करण्यासाठी, प्रजनन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? ब्रायोफाइटा वनस्पतींना काय पाहिजे? तर जमीन आणि पाणी दोन्ही पाहिजे, म्हणजेच ह्या काय आहेत? उभयचर आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1064, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे? मित्रांनो, प्रश्न कसा येतो? खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे किंवा कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर मित्रांनो, भारतातील एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ती राज्य कोणती आहेत? तर ती आहेत आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1065, आपण देशासाठी त्याग करू या वाक्याचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण देशासाठी त्याग करू या वाक्यातून कशाचा बोध होतोय? तर योग्यता किंवा कर्तव्य याचा बोध होतोय. आणि आपण काय पाहिलं? ज्या वाक्यातील क्रियापदातून कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा यांचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणायचं? विद्यार्थी वाक्य म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी कोणतं वाक्य आहे? विद्यार्थी वाक्य आहे. पर्याय बी. ठीक आहे. कोणतं वाक्य? विद्यार्थी वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची सांगितलेली माहिती समजली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.